महानिधी कुमुदः कुंदरः कुंदः पर्जन्यः 806 महानिधी सर्वभूतानि अस्मिन् म्हणजे सर्व भूत मात्र याच्यात निधीयन्ते आश्रय घेतात म्हणून हा निधीही च महान असो निधी आणि तो महान पण आहे असा म्हणून तो महानिधीही किंवा मोठा खजिना मोठा निधी जो बाळगतो असा तो महानिधीही. हा सर्व उत्पत्तीचा अनंत आधार आहे, शाश्वत स्रोत आहे. भक्तांच्या इच्छेनुसार ते त्याचा महिमा त्याचा महान खजिना ते लुटू शकतात आपल्या समर्पणाने. असा जो तो महानिधीही भक्तांचा महानिवास असलेला तो महानिधीही. ओम महानिधये नमः. 807 कुमुदः कुंभधरणीं भारावतरणं म्हणजे धरतीचा पृथ्वीचा भार कमी करून तिला हलकं करून मोदयती इति कुमुदः तिला आनंदित जो करतो असा कुमुदः. जो पृथ्वीला प्रसन्न करतो आनंदित करतो असाही अर्थ होतो आणि पृथ्वीमुळे जो आनंदित होतो असा जो तो कुमुदः. पूर्ण ब्रह्मांड ही त्याची गतिशील सटीक अशी आनंदपूर्ण अभिव्यक्ती आहे. सर्व शक्तिमानाची पूर्णता ज्याच्यामध्ये आहे म्हणजे जे ब्रह्मांडाचा जो निर्माता आहे आनंददायी असा तो कुमुदः. ओम कुमुदाय नमः. 808 कुंदरः कुंदपुष्प तुल्यानी म्हणजे कुंदपुष्पाप्रमाणे शुद्धानी फलानी शुद्ध फळं राती ददाती म्हणजे जो देतो लाती आदत्ते इति आणि स्वीकारतो असा जो शुद्ध फळं देतो आणि शुद्ध फळं स्वीकारतो कशी तर कुंदपुष्पासारखी असा जो तो कुंदरः. किंवा कुंभधराम धारयामास म्हणजे पृथ्वीला छेदून तिला फाडून हिरण्याक्ष जिघांसया हिरण्याक्षाच्या नाशासाठी वाराहम रूपम वराहचं रूप घेऊन आस्थाय इति ज्याने अवतार घेतला आणि त्याचा नाशासाठी पृथ्वीला फाडलं असा जो तो कुंदरः. कुंभ म्हणजे पृथ्वी, दारा म्हणजे धारण करतो म्हणजे पृथ्वीला धारण करणारा असा कुंदपुष्पासमान सुंदर पुरस्कार देणारा शक्तिशाली अत्याचारी हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी वराह अवतार घेणारा असा जो तो कुंदरः. ओम कुंदराय नमः. 809 कुंदः कुंदोपम सुंदरांगत्वात् म्हणजे कुंद फुलासारखं सुंदर अंग स्वरूप असणारा स्वच्छतया स्वच्छ स्फटिक निर्मलम स्फटिकासारखा निर्मळ असलेला असं त्याचं स्वरूप आहे असा जो तो कुंदः. किंवा कुं पृथ्वीं कश्यपाय अदात इति ज्याने पृथ्वी ही कश्यपाला अर्पण केली दानात दान दिली असा जो तो कुंदः. सर्व पाप विशुद्धार्थ वाजीमेधेनं जे सर्व पापांचा नाश करण्यासाठी वाजीमेधेनं अश्वमेध यज्ञ चेष्टवान तस्मिन यज्ञे तो यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये महादाने दक्षिणः महादान आणि दक्षिणा म्हणून प्रीतः म्हणजे आनंदाने कश्यपाय वसुंधराम पृथ्वी द्याती म्हणजे कश्यपाला ही सुंदर पृथ्वी ज्याने दान म्हणून दिली असा जो तो कुंदः. हरिवंशामध्ये असं सांगितलं गेलं की परशुरामाच्या रूपात लढल्या गेलेल्या लढ्यांचे प्रायश्चित्त की ज्या ह्याच्यामध्ये परशुरामांनी कित्येक वेळेला पृथ्वी निःक्षत्रिय केली होती त्यांनी ऋषी कश्यपानं कुम म्हणजे पृथ्वी भेट म्हणून दिली होती. कु म्हणजे पृथ्वी तिचा शासक असा. दो म्हणजे हत्या करणारा दुष्टांचा नाश करणारा असा तो कुंदः.
कुंद पुष्पासमान सुंदर आकर्षक ज्यांनी परशुराम अवतार घेतला होता असा कुंद हा. ओम कुंदाय नमः. 810 पर्जन्य हा. पर्जन्यवत म्हणजे पावसाच्या ढगांसारखं. आध्यात्मिकाधितापत्रयम, आध्यात्मिक, अधिभूतिक, अधिभौतिक आणि अधिदैविक असे 3 प्रकारचे ताप. शमयती जो शमन करतो, त्यांचं विझवतो, शांत करतो. सर्वान कामान सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो. कसा तर अभिवर्षती पाऊस पाडतो. आता पावसामुळे पुढे शेती, अन्न सगळं निर्माण होतं आणि पाणी वगैरे ह्या ज्या गरजा आहेत सगळ्या उत्पत्तीच्या, त्या सगळ्या जो भागवतो असा जो तो पर्जन्य हा. कृष्ण जसा भक्तांसाठी पूर्ण तृप्ती देतो, तसंच जी सुकलेली जमीन असते ड्राय झालेली, त्या जमिनीसाठी सुद्धा ढगरूपाने त्याला पाऊस पाडतो आणि त्यामुळे ज्याला पाहून शेतकरी किंवा सर्व जीवित प्राणी हे अतिशय आनंदी होतात आणि समृद्धी पावतात असा जो तो पर्जन्य हा. ओम पर्जन्याय नमः.